नमस्कार मंडळी. टेस्ट ऑफ इंडिया विथ पल्लवीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आपली आजची रेसिपी पाहूया. टिफिनसाठी झटपट होणारी शेपूची भाजी. सर्वप्रथम आपण इथं एक जुडी शेपूची भाजी नीट करून घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेऊन ती कट करून घेतली आहे. आपली आजची भाजी आपण लोखंडी कढईमध्ये बनवणार आहोत. सर्वप्रथम आपण 9 ते 10 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत. त्या तेलामध्ये ब्राऊन कलर होईपर्यंत भाजल्या आहेत. त्याच्यानंतर आपण 2 ते 3 मिरच्या घेऊन त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याही भाजून घेतल्या आहेत. लसूण आणि मिरची व्यवस्थित भाजल्यानंतर आपण कट करून घेतलेली शेपूची भाजी त्याच्यामध्ये टाकणार आहोत. शेपूची भाजी घेताना ती नेहमी कवळी घ्यावी, जेणेकरून ती फास्ट शिजली जाते. आणि ती शिजली आहे का ते चेक करण्यासाठी आपण त्याचा देठाकडील बाजू शिजली आहे का ते चेक करून घ्यायची आहे. मुगाची डाळ आपण 15 मिनटं आधीच भिजवून ठेवली होती आणि ती त्याच्यामध्ये टाकायची आहे, भिजलेली डाळ. आणि एकसारखं परतून घ्यायचं आहे. लगेचच मीठ टाकायचं नाही, कारण की सुरुवातीला भाजीची साईज मोठी दिसते आणि थोडी वाफ लागल्यानंतर त्याची साईज हळूहळू कमी होत जाते. त्यामुळं भाजी शिजून झाल्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला मिठाचा अंदाज व्यवस्थित येईल. आणि मीठ टाकल्यानंतर भाजीला थोडे पाणी सुटते आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला ते तशीच परतत राहायचे आहे. त्याचे पाणी पूर्ण आटून घ्यायचे आहे. आपण पाहू शकता भाजीला किती छान कलर आलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. थँक्यू.